तुम्ही चुकीचं बोलताय. कोर्टाचा आदेश दाखवा तुम्ही कोर्टाचा आदेश दाखवा मला. आमच्याकडे तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्टेट गव्हर्नमेंट क्लिअर आहे, पण तुम्ही मला दाखवा कोर्टाचा ऑर्डर दाखवा नाही बसवायचा म्हणून. मुळात काय आहे की एखादा गरज नाही लेखी स्वरूपात द्यायची गरज नाही. आवश्यक गरज नाही, कारण नियम आहे. आम्ही नियम आहे ऍक्ट मध्ये जबरदस्ती नाही, पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्ही. तुमचं विजबुल बोलणारे आम्ही हे बरोबर आहे. मग तुम्हाला ग्राहक म्हणून सांगत आहे, आज यांनी बिल भरलेलं आहे यांचा विषय नाही आहे, तुम्ही भरलेला आहे तुमचा नाही. आता जो 1 मिनिट थांबा, ज्यांचा जो अजेंडा सुरू आहे बंद करा आणि ते बघून घ्या. स्मार्ट मीटर सक्तीचे किंवा बंधनकारक नाही. हे कशातून काढलेलं डेटा आहे? मी ऍक्ट बद्दल बोलतोय. कुठचा ऍक्ट दाखवा ना तुम्ही दाखवा मला. निघालेला दाखवा ना. आम्ही ग्राहक म्हणून पण आणि समाजसेवक म्हणून पण तुम्हाला विनंती करतो, जर आमच्या कुठच्या सामान्य नागरिकाच्या घरी जर स्मार्ट मीटर आला तर तो आम्ही फोडणार. साहेब तुमच्या तो आम्ही फोडणार. तुम्हाला सुद्धा आमची जबाबदार नागरिक आहात. थकबाकी ठेवली असेल. तुम्ही तसं दाखवा आम्हाला, तसं आम्हाला दाखवा. तुमच्या समोर कंझ्युमर आहे. नाही, कंझ्युमरचा प्रश्न नाही. कंझ्युमर नाही, तुम्ही काय बोलले कोर्टाचा आदेश किंवा तुमच्याकडे ज्यांची GR असेल थकबाकी ना, असेल तर त्यांच्याकडे द्यायला हे आमच्याकडे तुम्ही आम्हाला manpower लेखी नाही. स्वरूपात द्या. लेखी स्वरूपात द्या. जो माणूस वारंवार बिल पेंडिंग ठेवत असेल तुम्ही बोलता म्हणून आम्ही काय मान्य करायचं? तुम्ही बोलता म्हणून आम्ही मान्य काय करायचं? आहे ऍक्ट मध्ये. दाखवा ना ऍक्ट मध्ये. दाखवा. जो बोलतो ना अर्ध पेमेंट केलं अर्ध का नाही केलं मी भरतो आता जाऊ तुमचं नाव थकबाकीमध्ये आलं होतं ना, तुम्हाला आम्ही स्मार्ट मीटर लावणार कारण तुमचे लोकांच्या त्यामुळे रोजच्या रोज use लाईट stop करून उपयोग नाही आहे. तुम्ही जे म्हणताय MIDC तिथे सुद्धा होत आहे. सगळी बरोबर आहे. मी काय तुम्ही बोलतो, असं नाही म्हणू तुम्ही शकत, बोलतो होत आहे. बोलताय ना, सगळीकडे होत आहे. ते मला लेखी द्या. आम्ही मला लेखी द्या. सांगू शकतो. तुम्ही मला लेखी द्या. आणि यांचं काय तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? माने, सतीश माने. माने काय काय म्हणून काम करता तुम्ही? सहाय्यक अभियंता. माने सरांची ना असं यांच्या माहिती यांनी असं सांगितलंय हे असं आपण ना मीडिया थ्रू जाहीर करायचं की यांचे हे शब्द आहेत म्हणून. हे आम्ही डिक्लेअर करणार. GR पण आहे. CM साहेबांचा statement दाखवा आहे. तुम्ही. आणि आपल्याकडे दाखवा सुद्धा ना. आहे. तुम्हाला वाटतं का विदाऊट हे आपण करणार आहे का पब्लिक बरं. आणि विषय कसा आहे, विषय बरोबर फेज वाईज चालू आहे की गव्हर्नमेंटचे झाले होते, आता थकबाकी यादीमधल्या ग्राहकांचे होत पब्लिक का नाही आहे. म्हणजे उगाच याचा इश्यू करण्यात काहीच पॉईंट नाही. तुम्ही ती गोष्ट पब्लिक का नाही करत तुमच्या प्रती का मर्यादित ठेवली? तुम्ही जर का आता त्यांना मी GR दाखवतो. महावितरणचं युट्यूब चॅनल जर फॉलो करत असाल किंवा बघत असाल तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी काय सांगितल्या म्हणताय आहेत. साहेब? दाखवा ना आम्हाला. इथे डिस्प्ले करा मोठ्या स्वरूपात. एखादा बोर्ड वगैरे लावा इथे. आम्हाला तुम्ही GR दाखवा, आम्ही मान्य करतो. ज्या प्रत्येकाला जे पब्लिक घ्या आता आम्ही ऐका ना, आम्ही जस्ट आम्ही पक्षाकडून आले तुम्ही सर आम्ही 1000 तुम्ही सर लोकांना पब्लिकली सांगताय, मी सांगतोय प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली मेसेज गेलेला आहे. त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? या सरांचा 13 जूनला मेसेजेस गेले सगळ्या व्हॉट्सअपवर. हो साहेब व्हॉट्सअपवर सर मेसेज SMS केलेला आहे. तुम्ही जर पब्लिक बोलता ना आणि लोकांना माहित त्यामध्ये नाही. कुठला आम्हाला GR सेक्शन दोन्ही मेन्शन नाही, आहे. नाही, जे बोलताय ना, त्या GR च्या आदेशमध्ये आम्ही सगळं हे केलेलं मेसेज पाठवलेला आहे. जे तोंडी बोलताय ना त्याचा मला रिटर्न मध्ये लेखी स्वरूपात मेसेजेस गेले दाखवा. साहेब. अजून काय हे पाहिजे तुम्हाला? तोंडी बोलतोच नाही आम्ही. रिटर्न मध्ये मेसेजेस गेलेले आहेत साहेब. नाही नाही, रिटर्न मध्ये मेसेजेस गेलेले आहेत साहेब. आणि मला जे लोक वाचता येत नसेल तर करणार काय आता तुम्ही म्हणता इथं डिस्प्ले मध्ये लावा मग आणि तुम्ही दाखवा ना. आणि आता म्हणता की वाचता येत नसेल. मेसेज टेक्स्ट मेसेज बोलतोय आम्ही. आम्ही सांगू लोकांना तुम्ही काय म्हटले आता जर वाचता येत नसेल display आता करा. display करा. ज्याला वाचता येत आम्ही नसेल काय करणार आम्ही मग? सांगू ना 1000 इथे लोकांपर्यंत डिस्प्ले करा तुम्ही. इथे डिस्प्ले करा आम्ही साहेब. लोकांना सांगू ना 1000 लोकांना लोकांना. आम्ही कळू. आम्ही तुम्हाला सांगतो ना आता आम्ही तुम्हाला दाखवा सांगतो ना, on ना paper मेसेजेस दाखवा. ऑलरेडी गेलेले आहेत टेक्स्ट मेसेज नका बोलू. दाखवा, एवढं नाही, गव्हर्नमेंटचा पेपर WhatsApp दाखवा वर आम्हाला. हा हा गव्हर्नमेंटचा आता नंबर द्या तुम्हाला. हा हा तुम्हाला देतो मी. कशाला तुमच्याकडे घालवताय आमच्या घालवताय? GR द्या, आम्ही मान्य करतो. आम्ही लोकांच्या GR असेल तरी GR ला पण विरोध आहे आमचा. लिगल पक्ष माहिती मागतो ते पेपर दाखवा. GR काय आम्हाला आम्ही मान्य पण नाही. निघून जातो आपण साहेबांच्या कानावर टाकूया. आणि वरिष्ठांशी लढतो तुमच्याशी कशाला पाहिजे त्याच्या करू? मर्जीनं तुमच्याकडे जे आहे म्हणता ना तुम्ही शोध तरी करा. द्या ना तुमची कॉपी द्या एक आम्हाला. नोटीस वगैरे दिलाय का तुम्ही त्यांना ज्यांचं तर काय आता काय मीटर म्हणतो? हे एमएससीडीसीची तुमचा जर प्रॉपर्टी number असते. register असेल ना, मी तर परत तुम्हाला सांगतो. particular message मीटर आला. हे एमएससीडीसीची प्रॉपर्टी असते, कुठल्याही युटिलिटीची प्रॉपर्टी असते. त्यामध्ये कुठला सगळे मीटर section, बसवायचा हे सगळा act त्या मध्ये युटिलिटी कुठला किंवा नियम महावितरण असेल, ठरवते. फक्त घ्या गेला तर विचारा कसे ते नाही ते सांगतो ना मी.
तुला मीटर आपण पहिला जर विचारलं असेल तर बोलला असतो. तुला मीटर बसवायचा हे utility आमची प्रॉपर्टी ऑफ एमएससीडीसीएल आहे. फक्त तुमचं व्यवस्थित बिलिंग होणार की नाही हे ग्राहकाचा अधिकार आहे. तुम्ही आता स्मार्ट मीटरचा एवढा विरोध करताय ना, पण ते स्मार्ट मीटर एकदम परफेक्ट मीटर आहे, प्रिसाइज मीटर आहे ते सगळे. कुठली तफावत नाही साहेब. आतापर्यंत आम्ही 150 मीटर जवळजवळ आमच्या स्मार्ट मीटर आम्ही टेस्ट केलेलं आहे ग्राहकांच्या तक्रारीनुसार, पण एकही मीटर फॉल्टी सापडलेलं नाही, फास्ट सापडलेलं नाही. 1200 ते 1300 रुपये येतात, 4,500 फास्ट सापडलेला नाही कुठला. आम्ही आतापर्यंत 150 मीटर जवळजवळ स्मार्ट मीटर टेस्ट केलेलं आहे, एकही मीटर फास्ट सापडलेलं नाही आम्हाला. तुम्हाला गव्हर्नमेंट पेमेंट देतं का अदानी पेमेंट देतोय? कुठला काय समजायला प्रॉपर्टी ऑफ एमएससीडीसीएल आहे मीटर ते. तुम्हाला गव्हर्नमेंट नाही, एमएससीबीच्या गोष्टी करा ना तुम्ही. त्यांची काय त्यांचा संबंध चांगला नाही. असेल वाईट असेल त्याच्याशी आम्हाला नाही, त्यांचा काय संबंध नाही. अदानीचा काही संबंध नाही. लेणं देणं नाही. आमचा हा जो आम्हाला मीटर आहे ना, गव्हर्नमेंटनी जीआर दाखवा. गव्हर्नमेंटचा आम्ही गव्हर्नमेंटचा जीआर आहे, तुम्हाला पाठवून देतो. गव्हर्नमेंटचा जीआर पाठवा मला. दाखवा ती कॉपी दाखवा. कॉपी दाखवा ना ती. कॉपी दाखवा. आम्ही मान्य करू. माझ्याकडे सगळं सेट आहे. आता आम्ही वरती